नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुमच्या कमेंट्स बघून, तुमच्या कमेंट्स वाचून खूप आनंद झाला. मनाला एवढं समाधान झालं आणि असंच प्रेम कायमस्वरूपी राहते. तर आजचा मुद्दा आहे की जो भरकटलेला गावातून गेलेला व्यक्ती तो स्थायिक शहरात झाला आहे, तर त्याला गाठपाटे आपल्या गावात घ्यायचं की नाही घ्यायचं. तर मित्रांनो, असं आहे की तो व्यक्ती आपला मराठी माणूस, आणि मराठी माणूस हा आपला प्रेमळ असतो आणि प्रत्येकाला वाटतं की आपला माणूस गेला आहे तो कधी येतो आहे. परंतु तोपर्यंत काय होतं माहिती आहे की एक दोन पिढ्या गेल्या का वेळ निघून जाते. घरची लोक जी वाट बघत असतात ती थोडी शांत झालेली असतात, कारण का त्यांना तो विसर पडलेला असतो. परंतु ज्या वेळेला आपला घरचा माणूस बाहेर गेला, गाव सोडून गेल्याच्या नंतर तो कशाला जातो? आपल्या पोटा पाण्यासाठी जातो, असंच जात नाही. किंवा घरामध्ये काहीतरी चुटमुट असं बोलतात ना, भानगड होते, त्यामुळे काय पटत नसेल म्हणून तो पण निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर तो कुठेतरी स्थायिक होतो, शहरात होतो, मुंबईला होतो, इकडे तिकडे कुठेतरी स्थायिक होतोच. तो स्थायिक झाल्याच्या नंतर तो पहिला आपलं काय काम करणार, आपल्या पोटापाण्याचं कसं चालतं ह्याचा पहिला विचार करतो. आणि विचार केल्याच्या नंतर बरेच वर्ष अशी निघून जातात. त्यावेळेला जशी त्याची प्रगती होत जाते, तसं त्याला काय वाटतं, चल ठीक आहे, आता आपलं चांगलं चाललंय. परंतु ज्या वेळेला टोकाला प्रगती त्याची पोचते, चांगलं सगळं काय व्यवस्थित होतो, त्याच्यानंतर लग्न होतं, मुलांचं काय गोष्टी अशा होतात, तर त्याला त्यावेळेला तो प्रॉब्लेम येतो. तब्येत बिघडते, नोकरी धंदा पाणी जो असतो तो कधी नोकरीवरून काढलं जातं, नोकरीला वेळेवर नोकरी मिळत नाही, अशा काही गोष्टी निर्माण होतात. नंतर तब्येती बिघडतात. त्यावेळेला त्याला सुचतं की नाही बाबा, आपल्या काहीतरी गडबड आहे. मग तो भक्तांकडे धावायला जातो. ह्या भक्ताकडे जा, त्या भक्ताकडे जा. मग भक्ताकडे गेल्याच्या नंतर भक्तांना विचारतातच, बाबा तुझं कुठचं गाव काय, ह्या सगळ्या गोष्टी विचारतात. तर मग त्याला असं वाटतं, नाही बाबा, की मी बरेच वर्ष माझे आजोबा पणजोबा आले, आम्ही काय अजून काय गाव बघितला नाही. आता गाव बघितला नाही म्हटल्याच्या नंतर ते लोक सरळ सांगणारच, की असे सांगणार की नाही बाबा, ते खरं आहे. जर तुम्ही मूळ गाव विसरलात तर तो तुम्हाला 100% प्रॉब्लेम येतो. म्हणून मूळ गाव कधी विसरायचं नसतो. आणि जर तुमची इच्छा झाली की गावी यायचे, तर 100% तुम्ही आपल्या गाव आहे आणि भाऊबंद जे आपली वाट बघत असतात, क्वचित एखाद्याला वाटत नसेल, पण 100% सांगतो तुम्हाला, 99% की तुमचे भाऊबंद आतुरतेने वाट बघत असतात. कारण मी अनुभव आहे, बघितला इकडे. कारण प्रत्येकाला वाटतं आपला भाव खांद्याला खांदा लावणारा जवळ आला की त्याला खूप समाधान वाटतं. तर ज्यांना यायचं असतं गावाला, कारण शक्य होईल तेवढं तुम्ही गावाला विसरू नका. आणि असं झालं आहे माझ्याबरोबर मित्रांनो, की आता जी काल एक व्यक्ती, आणि तो व्हिडिओ एवढा खूप छान चालतो आहे, कारण का प्रत्येकाला असं वाटतं आहे की मला गाव हा पाहिजे. म्हणजे असे प्रत्येक गावामध्ये घडलेलं असेल, प्रत्येक गावात 4-10 लोकांचं असं की निघून गेलेले असते, आणि त्या लोकांना मागे यायची अजून इच्छा पण होत नसेल. पण कधी इच्छा होते, ज्या वेळेला त्याची तब्येत बिघडली, काय प्रॉब्लेम यायला लागले का, नंतर मग तो त्याच्याकडे भक्तांकडे धावतो आणि परत आपला मूळ गाव शोधायला सुरुवात करतो. अशा गोष्टी हे तुम्हाला पण माहिती असणारच. परंतु प्रत्येकाने आणि प्रत्येकाच्या गावात झालं आहे की गावचा प्रत्येक माणूस गेलेला असतो काय. तर अशा व्यक्तींना घ्यायचं की नाही, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की आपला भाऊ आहे, मराठी माणूस आहे, आपल्याजवळ पाहिजे, बरोबर आहे. पण प्रश्न कुठं निर्माण होतो? प्रश्न इथे निर्माण होतो की एखाद्याला असं वाटतं, जर आला की आमची जी जमीन जायदाद आहे हा हिस्सेदार होईल. हा त्याच्या मागे एक थोडंसं त्यांना काय लोकांना असे प्रॉब्लेम येतात. पण जो येणारा असतो, मुळगाव शोधायला येणार असतो, त्याला गाव हवं असतं, त्या व्यक्तीच्या मनात असं काहीही नसतं. त्याचं एकच असतं की मला मुळगाव भेटला पाहिजे आणि ग्रामदैवत भेटलं पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. हा त्याचा एकच प्रामाणिकपणे विचार असतो. म्हणून तो आपला गाव शोधायला येतो.
आणि गाव शोधायला आल्याच्या नंतर तुम्हाला असं प्रत्येकाला वाटत असेल की नाही बाबा, आम्हाला तर वाटतं की बाबा आपला माणूस आपल्या जवळ असतं खूप समाधान वाटतं. मला तर वाटतं, कारण मी सांगतो तुम्हाला हा विषय मी का निवडला. कारण 15 ते 20 वर्षापूर्वी माझं मी एका लग्नाला गेलो होतो आणि तिथे माझा पाहुणा होता. त्याचा तो नातेवाईक होता. तर पाहुणा सोयरा असा होता त्यांचा. तर त्यांनी काय सांगितलं की अरे बाळा, बाबा ही व्यक्ती तुमच्या तिकडचीच आहे, बरेच पिढ्या झाल्या, हे लोक गेले नाही, तर तू गावाला जातो येतोस, एकदा त्याला गावाला घेऊन जा आणि याला गाव दाखव, ग्रामदैवत दाखव, याचं घर दाखव, कुलदैवत दाखव. तर मग मी म्हटलं ठीक आहे. थोडंसं आपण विचार केला, कारण मी कधी पाहिलंच नव्हतं त्यांना घेऊन आलो. आज 20 वर्ष झाली जवळजवळ. त्याच्यानंतर 20 वर्षामध्ये त्या व्यक्तीने वर्षाला एकदा ते दोनदा येऊन आपल्या कुलदैवताचं, आपल्या ग्रामदेवताचं दर्शन घेतात. कारण एवढं समाधान वाटलं की अशी व्यक्ती आपलीच आहे, आपल्याजवळ आलं तर बरं वाटतं. आणि ती व्यक्तीने कधीही त्या घर ज्यांचं मिळालं, कधीही त्यांना त्याची अपेक्षा नाही की मला तुझ्यामधला जमीन हिस्सा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, कधीच त्यांनी केलं नाही. आता 20 वर्ष व्हायला आली. मग असे लोक पण आहेत. पण काय लोकांच्या मनात असं जातं की बाबा ही व्यक्ती आली तर मला असा प्रॉब्लेम होईल, माझं जे काय आहे ते ह्यांना भागीदार करून घ्यावं लागेल, असं काय क्वचित लोकांना वाटत असेल. तर तसं न करता जो माणूस गाव सोडून गेलेला असतो, 2-4 पिढ्या 5 पिढ्या गेलेला असतो, त्याला एकच वाटतं की ज्या वेळेला त्या लोकांना मुलं मोठी झाली, इकडे तिकडे जायला लागली, शाळेत कॉलेजला जायला लागली, तर प्रत्येकाला वाटतं का आपला, जेव्हा त्या लोक बसल्याच्या नंतर त्यांना विचार करतात एकमेकाला, बाबा तुझा गाव कुठचा, दुसरा मग तुझा गाव कुठचा. ज्याला गाव नाही तो माणूस विचार आपला गप्प बसतो. मग तो प्रश्न घेऊन आपल्या आई वडिलांकडे जातो, आई आपला गाव कोणता. त्यावेळेला आहे त्या लोकांना प्रश्न उत्पन्न होतात. तर मित्रांनो, असे काही बरेचसे लोक आहेत की जर ते गाव सोडून गेलेले असते, काय उगाचच नाही जात, काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणून ते सोडून गेले असते. गेल्याच्या नंतर त्या लोकांना कामधंदा झाला, त्याच्यात ते गुरफटून गेले. कारण कसं ते परिवार वाढलं, असं झालं. त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांना असे काही प्रॉब्लेम आले का त्यावेळेला त्याला नका गावाची आठवण होते. तर असे आपलेच लोक असतात. ते आपले लोक आपल्या गावात येणार नाही तर काय दुसऱ्याच्या गावात जाणार आहेत. मग असे प्रत्येक गावामध्ये काय गोष्टी घडलेल्या असतात बरेचशा गावामध्ये, की जो माणूस गेलेला आहे तो परत यायला बघतोय. तर मित्रांनो, बरेचसे कमेंट्स होत्या, तर म्हटलं त्या कमेंटचं आपण समाधान करूया. गावाला जो माणूस विसरून गेलेला असेल, जर तो तिकडे स्थायिक 4 पिढ्या झाला असेल किंवा 5 पिढ्या झाला असते, जर त्याची इच्छा झाली मूळ गाव बघायची, तर आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे. कारण माझं असं वैयक्तिक मत आहे. मी तर बोलतो की एक व्यक्ती तर तुम्हाला सांगितले 20 वर्षापूर्वी त्याचा कसलाही काय प्रॉब्लेम नाही, आज तो खूप आनंदी आणि आनंद आहे आपल्या संसारात. मग ह्यासाठी लोक प्रयत्न करतात की जे विसरलेले असतात, गाव सोडून गेलेले असतात, की गावी आल्याच्या नंतर आम्हाला कुठेतरी समाधान मिळेल, ह्यासाठी लोक परत यायचा प्रयत्न करतात. काय लोकांना असं पण वाटतं की आल्याच्या नंतर हे लोक जास्तच आपल्याकडून मागणी करतील, हे करतील, जागेचं वाटप मागतील. तर तसं काही सध्या तरी काही एक नाही झालेलं आहे. कारण मी बघितलं आहे, अनुभव घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला जो माणूस गेलेला असतो त्याला एकच वाटतं की आपला गाव आणि आपलं ग्रामदैवत, कुलदैवत हे आपल्याला मिळालं आहे, ह्या त्याच्या मागे त्यांचा उद्देश असतो. कारण अजूनपर्यंत तसं कधीच घडलेलं नाही. मी आमच्या गावाचं सांगतोय की बाबा आल्याच्या नंतर दादा हे केलं नाही, माझे हिस्सा मला पाहिजे, असं कोण नाही. तो बिचारा एकच की समाधान की आम्हाला गाव मिळालं पाहिजे, ग्रामदैवत मिळालं पाहिजे, ह्यासाठी विचार करून तो आलेला असतो. आणि का आलेला असतो की त्याला ज्या वेळेला कुठच्या एखाद्या मित्रामध्ये गेला, काय गेला कुठच्या गावात, तर तो हक्काने सांगू शकतो, नाही बाबा माझा अमुक अमुक गाव आहे, म्हणून ह्यासाठीच धडपड असते. किंवा जर गावात आल्याच्या नंतर देवदर्शन घेतलं, त्याच्यानंतर त्याला असं घरात गेल्याच्या नंतर त्याला समाधान वाटतं, शांती होते घरामध्ये, शांतता राहते. ह्यासाठी प्रत्येक माणूस हाच विचार करतो की कसंही करून आपल्याला मूळ गाव शोधला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनल असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.